इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिले संच सेट्स। आज आपण संचांचे प्रकार पाहणार आहोत। त्यातील पहिला प्रकार आहे एक घटक संच। याची व्याख्या पाहूया। ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच म्हणतात। याचं उदाहरण पाहूया। पहिलं उदाहरण ए बरोबर महिरपी कंसात x असा आहे की x ही सममूळ संख्या आहे। हा संच गुणधर्म पद्धतीने लिहिलेला आहे। आता याच संचाची आपण यादी करूया, म्हणजेच यादी पद्धतीने हा संच लिहूया। मग आता अशी कोणती सममूळ संख्या आहे? तर आपल्याला माहिती आहे की मूळ संख्यांमध्ये सम असलेली 2 ही एकमेव संख्या आहे। म्हणजेच या यादीमध्ये फक्त 2चा समावेश होईल। म्हणजे ए बरोबर महिरपी कंसात 2 कंस पूर्ण अशी या संचाची यादी तयार होईल। मग यामध्ये फक्त एकच घटक आलेला आहे 2, म्हणून याला एक घटक संच म्हणतात। येथे संच ए मधील घटकांची संख्या बरोबर 1 आहे। मग हे चिन्हात कसं लिहितात? तर n ऑफ ए बरोबर 1 असं लिहितात। n ऑफ ए चा अर्थ आहे संच ए मधील घटकांची संख्या। संच ए मधील घटकांची संख्या 1 आहे। मग संचातील घटकांची संख्या दर्शवण्यासाठी या पद्धतीने चिन्हात लिहितात n ऑफ ए बरोबर 1। आता दुसरं उदाहरण पाहूया। p बरोबर महिरपी कंसात y असा आहे की y हा w चा घटक आहे, कॉमा 12 पेक्षा मोठा आहे y आणि 14 पेक्षा लहान आहे कंस पूर्ण। हा गुणधर्म पद्धतीने संच लिहिलेला आहे। मग आता डब्ल्यू संच म्हणजे पूर्ण संख्यांचा संच। मग पूर्ण संख्यांच्या संचामध्ये अशा कोणत्या संख्या आहेत की ज्या 12 पेक्षा मोठ्या आहेत आणि 14 पेक्षा लहान आहेत? तर 12 पेक्षा मोठी आणि 14 पेक्षा लहान असलेली एकमेव संख्या आहे 13। म्हणून याची यादी करायची झाली तर p बरोबर महिरपी कंसात 13 अशी यादी या संचाची होईल। म्हणजे या संचात देखील फक्त एकच घटक आलेला आहे 13, म्हणून इथे p संचातील घटकांची संख्या बरोबर 1 हे चिन्हात असं लिहितात n ऑफ p बरोबर 1। म्हणून हा a संच आणि p संच दोन्हीमध्ये एक एकच घटक आलेला आहे, म्हणून हे दोन्ही संच एक घटक संच आहेत। आता आपण दुसरा प्रकार पाहूया, रिक्त संच। व्याख्या पाहूया। ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच म्हणतात। रिक्त संच हा रिकामा कंस महिरपी कंस किंवा फाय या चिन्हाने दाखवतात। याचा उच्चार फाय असाही होतो किंवा फी असाही काही जण करतात। तेव्हा रिक्त संच हा दोन्हीपैकी कोणत्याही चिन्हाने दर्शवला तरी चालतो। याचं एक उदाहरण पाहूया। बी बरोबर महिरपी कंसात x असा आहे की x हा n चा घटक आहे। इथे कॅपिटल N म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच, कॉमा 8 पेक्षा x मोठा आहे आणि 9 पेक्षा लहान आहे। म्हणजे x हा 8 पेक्षा मोठा आणि 9 पेक्षा लहान पाहिजे कंस पूर्ण। हा संच इथे गुणधर्म पद्धतीने लिहिलेला आहे। मग आता याची यादी करूया। मग अशी कोणती संख्या नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये आहे की जी 8 पेक्षा मोठी आहे आणि 9 पेक्षा लहान आहे? मग 8 पेक्षा मोठी आणि 9 पेक्षा लहान अशी कोणतीच संख्या नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये नाही। म्हणजेच याची यादी करायची झाल्यास या महिरपी कंसात कोणताही घटक येणार नाही। म्हणजेच बी बरोबर महिरपी कंस रिक्तच राहील, म्हणजेच रिकामा राहील। किंवा हेच चिन्हामध्ये असंही लिहू शकतो, बी बरोबर फाय असं लिहू शकतो। मग इथे बी संचामध्ये एकही घटक नाही, म्हणजेच 0 घटक आहेत। म्हणजेच आपण इथे बी संचातील घटकांची संख्या चिन्हामध्ये अशी लिहू शकतो n ऑफ बी बरोबर 0। म्हणजेच यामध्ये एकही घटक नाही, म्हणजेच हा रिक्त संच आहे। दुसरं उदाहरण पाहूया। x बरोबर y असा आहे की y हे इंग्रजी वर्णमालेतील ए या अक्षरापूर्वीचे अक्षर आहे। मग आता इंग्रजी वर्णमालेत म्हणजे इंग्रजी कॅपिटल लेटर ए दिलेला यांनी, याच्या अगोदरचं अक्षर आपल्याला लिहायचंय, पूर्वीचं अक्षर लिहायचंय। पण इंग्रजी वर्णमालेची सुरुवातच मुळात ए पासून होते, त्यामुळे ए पूर्वी
कोणतंही अक्षर नाही. म्हणजे याची जर यादी करायची झाली तर आपल्याला अशी करता येईल. म्हणून एक्स बरोबर रिक्त कंस राहील, महिरपी कंसात कोणी घटक येणार नाही, किंवा हेच चिन्हात आपण असे लिहू शकतो एक्स बरोबर फाय. म्हणजे या संचामध्ये एकही घटक आलेला नाही, म्हणजेच एन ऑफ एक्स म्हणजे एक्स या संचातील घटकांची संख्या झाली 0. म्हणून संच बी आणि एक्स या दोन्ही उदाहरणातले दोन्ही संच मध्ये एकही घटक नाही, म्हणजेच हे दोन्ही संच हे रिक्त संच आहेत. म्हणजे आपण इथे लिहू शकतो असं की बी व एक्स म्हणून संच बी व संच एक्स हे रिक्त संच आहेत. Maths 1, Chapter 1, Sets. Let us see types of sets. First type is singleton set. What is the definition of singleton set? A set consisting of a single element is called a singleton set. It means that a set having only one element or member. Let us see example. A is equal to in curly bracket x such that x is an even prime number. This set is written in rule method. Now we will write the same set in listing method. So what will be the list here? We want even prime number, and we know that 2 is the only one number which is even as well as prime. So A is equal to in curly bracket 2 bracket complete. So there is only one element in this set, so this is a singleton set, and the number of elements in that set is 1, and the number of elements in the set A is denoted by n of A. So n of A is equal to 1. The meaning of n of A is the number of elements in the set A is 1. Let us see another example. P is equal to in curly bracket y such that y belongs to W, comma, y is greater than 12 but less than 14 bracket complete. This set is written in rule method. Now we will convert this set, we will write this same set in listing method. So W is a set of whole number. So what are the numbers in W such that y is greater than 12 and less than 14? We know that there is only one member, only one number which is greater than 12 and less than 14 in the set W. So if we write the listing method, P is equal to in curly bracket 13. So 13 is the only one member or only one element in this set. So this is also a singleton set. So we can write n of P is equal to 1. The meaning of n of P is the elements in the set P is 1. So set A and set P both are singleton set. A set consisting of a single element is called a singleton set. Means the set having only one element in that set. Now let us see another type, empty set or null set. Definition. A set having no element is called empty set or null set. That is, there is not a single element present in that set. Null set is represented by the curly bracket which is empty or a symbol phi. The pronunciation of this symbol we can read as a phi or phi. In both way we can pronounce it. So let us see examples on empty sets. First example, B is equal to in curly bracket x such that x belongs to n, comma, x lies between 8 and 9 means it is greater than 8 and less than
9 bracket complete. So how many numbers are in set n? N is a set of natural number. So how many numbers are in set n which are greater than 8 but less than 9? So there is no element in that set which is greater than 8 and less than 9. So B is equal to free, or we can write B is equal to empty set. So this is empty or null set. Now let us see one more example. X is equal to, in curly bracket, Y such that Y is a letter of English alphabet before A. We know that there is no alphabet before A because English alphabet starts from A. So there is no alphabet before the letter A. So if we write the same set in listing method, we get the list as X is equal to empty set or X is equal to phi. So n of X is equal to 0 because there is not single element in this set. So this is also a empty set or null set. So that is, in above both the examples B and X, both the sets, there is not a single element which satisfies the condition. Therefore, the sets B and X are the empty sets. आपण संचाचा तिसरा प्रकार पाहूया, शांत संच. व्याख्या पाहूया. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्याला शांत संच म्हणतात. थोडक्यात, संचातील घटकांची यादी मर्यादित असते आणि यादीतील घटकांचा केव्हा ना केव्हा तरी शेवट होतो, म्हणजे ती यादी संपणारी असते. मग म्हणजेच आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो की शांत संचात पहिला आणि शेवटचा असे दोन्ही घटक असतात. अशा संचाला शांत संच म्हणतात. उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण, ए बरोबर महिरपी कंसात एक्स असा आहे की एक्स हा एन चा घटक आहे, कॉमा एक्स हा 50 पेक्षा लहान आहे किंवा 50 आहे, कंस पूर्ण. हा संच गुणधर्म पद्धतीने लिहिलेला आहे. मग आता याची यादी करूया. यादी पद्धतीने हा संच लिहूया. ए बरोबर महिरपी कंसात आपल्याला कोणत्या संख्या घ्यायच्या आहेत, तर नैसर्गिक संख्या घ्यायच्या आहेत. पण कोणत्या, तर 50 पर्यंतच्या संख्या घ्यायच्या आहेत. 50चा सुद्धा समावेश करायचा आहे आणि 50 पेक्षा लहान संख्या हव्या आहेत. म्हणजेच ए बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 डॅश 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 कॉमा शेवटची संख्या, शेवटचा घटक होईल 50 कंस पूर्ण, अशी याची यादी तयार होईल. म्हणजे या संचामध्ये पहिलाही घटक आहे, शेवटचाही घटक आहे आणि यातले घटक आपण मोजू शकतो. यातील घटकांची संख्या मर्यादित आहे आणि किती घटक आहेत ते आपण लिहू शकतो. एन ऑफ ए बरोबर 50, म्हणून संच ए हा शांत संच आहे. ज्या संचातील घटकांची यादी मर्यादित असते, ज्यातील घटक आपण मोजू शकतो, अशा संचाला शांत संच म्हणतात. दुसरं उदाहरण पाहूया. बी बरोबर महिरपी कंसात वाय असा आहे की वाय हा 15 या संख्येचा विभाजक आहे. हा संच गुणधर्म पद्धतीने असा लिहिलेला आहे. आता या संचाची यादी आपण करूया, म्हणजेच यादी पद्धतीने हा संच लिहूया. मग आता 15चे विभाजक कोणते कोणते आहेत, म्हणजे 15ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत ते आपल्याला इथे लिहायचं आहे. म्हणजेच बी बरोबर महिरपी कंसात 1 3 5 15 कंस पूर्ण या 4 संख्यांनी 15ला पूर्ण भाग जातो. म्हणजे हे 15चे विभाजक आहेत, 15चे फॅक्टर्स आहेत, अवयव आहेत. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो की एन ऑफ बी बरोबर 4. एन ऑफ बी चा अर्थ आहे संच बी मधील घटकांची संख्या 4 आहे. 1 2 3 4 असे 4 घटक यामध्ये आहेत. म्हणून संच बी हा शांत संच आहे, कारण यातील घटकांची संख्या आपण मोजू शकतो आणि याला पहिलाही घटक आहे, शेवटचाही घटक आहे, घटकांची संख्या मर्यादित आहे आणि घटक आपण मोजू शकतो, म्हणून याला शांत संच म्हणतात. चौथा प्रकार बघूया, अनंत संच. अनंत संच म्हणजे काय, तर ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजताही येत नाहीत. म्हणजे ज्या संचातील घटक हे अमर्याद असतात आणि त्यातील घटक आपण मोजू शकत नाही, त्याला अनंत संच म्हणतात.
थोडक्यात यादीचा शेवट होत नाही, म्हणजे ती यादी न संपणारी असते. अशा संचाला अनंत संच म्हणतात. उदाहरण पाहूया. एक्स बरोबर मैरपी कंसात 11, 12, 13, 14 डॅश 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 कंस पूर्ण यामध्ये पहिला घटक आहे, परंतु शेवटचा घटक माहीत नाहीये, कारण ही यादी न संपणारी आहे, म्हणून हा अनंत संच आहे. दुसरं उदाहरण पाहूया. आय बरोबर महिरपी कंसात डॅश 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3 डॅश डॅश डॅश. आता या संचाला सुरुवातीचाही घटक माहीत नाहीये आणि शेवटचाही घटक माहीत नाहीये, म्हणजे सुरुवातीलाही यादी न संपणारी आणि शेवटी सुद्धा न संपणारी आहे. म्हणजेच या यादीतील घटक अमर्याद आहेत, म्हणून हा देखील संच अनंत संच आहे. Let us see another type of set. Third type, finite set. The definition of finite set is, if a set is a null set or number of elements are limited and countable, then it is called a finite set. That is, counting of elements terminates at a certain stage. It means that list of elements is limited. We can count the elements and tell the number of elements in that particular set. For example, first example, a is equal to, in curly bracket, x such that x belongs to n, comma, x is less than or equal to 50, bracket complete. This set is in rule method. Now we have to write the same set in listing method. So we start the list of this set. A is equal to, in curly bracket, a is equal to, in curly bracket, 1, 2, 3, 4 dot 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 50. Because n is a set of natural numbers, x belongs to n, means we have to write the numbers which are in set n but less than 50 or equal to 50. So 50 is also included in this set. So the list will be 1, 2, 3, 4 up to 50. So there are 50 elements in that set. We can count, and we know the first element as well as the last element. So this set is a finite set and we can count these elements. So n of a means number of elements in that set is 50. Now consider another example. B is equal to, in curly bracket, y such that y is a divisor of 15. This set is written in rule method. Now we have to write the divisor of 15. So divisor of 15 are b is equal to, in curly bracket, 1, 3, 5, 15 bracket complete. This is listing method. So there are 4 elements in this set. So n of b is equal to 4. Therefore set b is a finite set. So a and b both are the finite sets because there are the elements which are countable and the elements are limited. So counting of elements terminates at a certain stage. So these two sets are the finite sets. Now let us see another type, infinite set. The definition of infinite set is, if number of elements in a set is unlimited and uncountable, then the set is called infinite set. That is, counting of elements do not terminate at any stage. Means counting is not terminated here. For example, x is equal to, in curly bracket, 11, 12, 13, 14 dot dot dot. Here the first element is 11, but last element we do not know. So the list is not limited here. So this is an infinite set. Another example, I is equal to, in curly bracket, dot dot dot, comma, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 dot 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 bracket complete. Here also we do not know first element as well as the last element. The list of elements is not countable, means it is uncountable, and also it is unlimited. So this set is also an infinite
सेट.